नमस्कार मंडळी, मी नेहा सपकाळे. चेतना शक्तीच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपली काळजी काय घ्यायची याविषयी आज जरा आपण थोडासा ऊहापोह करणार आहे. त्यामध्ये आपण आहारामध्ये काय बदल करायचे किंवा खूप ताप आला असेल तर आपण काळजी काय घ्यायची याविषयी मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण परत आहारावरती येऊया, की या दिवसांमध्ये कसं होतं की घाम खूप येतो. शरीरामधलं आपलं पाण्याची क्वांटिटी कमी होते, त्यामुळे मग अग्नितत्व वाढतं. आता हे अग्नितत्व वाढलं की मग त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला डोकं खूप दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो, डोळे लाल होतात, ताप येतो. मग अशा वेळेला आपल्याला परत लिक्विड क्वांटिटी वाढवावी लागते. मग पाण्याची जर आपण क्वांटिटी वाढवली तर आपल्याला परत ते जे अग्नितत्व वाढलंय ते डायल्यूट व्हायला आपल्याला मदत होते. मग आता हे पाण्याची क्वांटिटी आपल्याला जर कधी जी बॉडी डिहायड्रेट झालेली ती जर आपल्याला संतुलित करायची असेल तर अशा वेळेला पाण्याची लेवल वाढवायची, तर त्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो. सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना हे सांगेल की जर कोणाला कोल्ड्रिंक प्यायची सवय असेल तर ती आधी बंद करा. कारण बऱ्याच वेळा आपण आता बाहेर कुठं गेलो, खूप ऊन जाणवतं, अशा वेळेला पटकन कुणीतरी कुठलीतरी कोल्ड्रिंकची बाटली घेतं, तोंडाला लावतं आणि त्यांना असं वाटतं की आता कोल्ड्रिंक पिलं म्हणजे आपल्याला बरं वाटेल, पण नाही, याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त असतं. अशाने तुम्हाला वाटतं ॲसिड कमी होतं, कमी नाही होत, ते वाढणार. त्यामुळे तुम्ही तसं काही करू नका. तर कोल्ड्रिंक पिल्याने आपल्याला खूप काही आपल्याला फायदा होतो. फायदा तर काही होत नाहीच, झालं तर तोटाच होईल. ज्यांची शुगर जास्त आहे त्यांना अजून त्रास होईल. त्यामुळे कोल्ड्रिंक जर पिण्याची सवय असेल तर ती आधी बंद करा. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या शरीराचं पाण्याची लेव्हल तुम्हाला संतुलित करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्ही सरबत पिण्याची सवय लावून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये कोकम सरबत, लिंबू सरबत, चिंचेचं पन्हं असेल तर ते, आपलं चिंचेचं पन्हं, कैरीचं पन्हं, या सगळ्या गोष्टी निसर्गाने तशी बरोबर व्यवस्था केलेली असते. आवळा सरबत वगैरे हे तुम्ही घ्यायला सुरुवात करायची. मग आता बऱ्याच वेळा आता आपण समजा बाहेर जातो, बाहेर तर काय सगळं काय काय घेऊन जाणार, पन्हं वगैरे. तर जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही सोबत नेण्याची सवय लावा. एक पाण्याची बाटली सोबत ती तर आपण घेऊ शकतो. मग पाण्याची बाटली आपण सोबत नेणार, तसं जर तुम्हाला शक्य असेल तर दुसरी बाटली तुम्ही सरबताची घ्या सोबत. जर नसेल तर त्याला आपण, मी तुम्हाला सांगते परत काय करायचं. जर शक्य असेल तर सरबताची लिंबू सरबत किंवा मग कोकम सरबत वगैरेची बाटली घ्या आणि त्याला तुम्ही मस्तपैकी बाहेरनं ओला रुमाल बांधा. म्हणजे जेणेकरून जर तिला गरम हवा जरी लागली तरी सुद्धा त्यातलं सरबत जे असेल ते तुमचं थंडच राहणार, कारण तुम्ही त्याला ओला रुमाल गुंडाळलेला आहे. दुसरी गोष्ट, जर कधी आता तुम्हाला सरबत वगैरे काही कॅरी करणं शक्य नाही, पाण्याची बाटली तर कुठल्याही स्टेशनला, बस स्टँडला तुम्हाला पाण्याची बाटली विकत मिळून जाते. शिवाय ती तुम्ही गार पाण्याची बाटली फ्रीजमधली त्यांच्याकडनं मागवू शकता. त्यांच्याकडनं फ्रीजची बाटली मागवू शकतात म्हणजे तुम्ही घरातही फ्रीजचं पाणी प्यायला पाहिजे असं सांगत नाहीये. ज्यावेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला जर तुम्ही पाणी पण सोबत घेऊ शकत नसाल तर एक छोट्याशा डब्बीमध्ये गुळाचे खडे किंवा खडीसाखर किंवा ग्लुकॉन डी हे तुम्ही आपण घेऊ शकतो. तर डब्बीमध्ये एवढं छोटंसं एवढ्या गोष्टी तर आपण कॅरी करू शकतो प्रत्येकजण. समजा महिला असेल त्यांनी छोट्याशा आपल्या पाऊचमध्ये, बटव्यामध्ये छोटीशी एवढ्या गोष्टी तर ते कॅरी करू शकतात, गुळाचे खडे किंवा हे. आणि तिथं आपण पाणी घेतलं तर एक छोटासा ग्लास वगैरे किंवा वाटी, पेला काहीतरी त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं, ते डायल्यूट करायचं आणि ते प्यायचं. ते घेतलं तर तुमची पाण्याची लेवल, ग्लुकोज लेवल जी कमी झालेली असते शरीरातली ती तुमची वाढणार. म्हणजे तुम्हाला जो मायग्रेनचा त्रास होणार, खूप डोकं दुखणार वगैरे, उष्माघाताचा जो जास्त त्रास होतो तो तुमचा कमी होणार. दुसरी गोष्ट म्हणजे आता मला एक आठवतं, ज्यावेळेला आम्ही आजोळी जायचो, वार्षिक परीक्षा संपली रे संपली की लगेच दुसऱ्या दिवशी आपण चाललो मामाकडे. तर हे सगळ्यांचंच रुटीन होतं याच्या आधी. आता मामाकडे जाताना म्हणजे काय, एकच बस जाणार, ती आपली लालपरी. मग ती पण रस्ते आपले एकदम छान असायचे त्यावेळेस. त्यामुळे ती गाडी अशी हेलकावे खात 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 जाणार. मग आम्हाला भरपूर उलट्या व्हायच्या. आजीकडे पोहोचणार तोपर्यंत भरपूर अंगात ताप भरलेला असणार, उलट्या करून करून पूर्ण आम्ही लोट झालेलो असणार. अशा वेळेला गेल्याबरोबर आमची आजी काय करायची, जळ उतरवायची, म्हणायची मुलांना जळ लागली. मग ती जळ उतरवायची काय करणार, अशी काशाची थाळी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं ग्लासभर, त्यात एक कांदा कापून घालायची आणि चिंच टाकायची थोडीशी. मग आम्हाला खालती गोधडीवर झोपवणार आणि मग ते चिंच, ती जी काशाची थाळी असेल ना तिला खालनं पाणी लावायची आणि ती पूर्ण अशी दाबून 7 वेळा उतरवायची अंगावरनं. अंगावरती पूर्ण अशी टेकवून 7 वेळा ती सरळ झोपून उतरवायची. त्याच्यानंतर परत उलटं झोपवायची आणि पालथ्याने पण ती अशी पूर्ण 7 वेळा उतरवायची. ते उतरवून झालं का मग ते जे पाणी ना ते आम्हाला पाजून द्यायचे. आता साहजिक आहे, कांदा थंड असतो, चिंचने आम्लपित्त जातं. मग ते चिंचेचं पाणी आणि ते कांद्याचं पाणी आम्हाला पाजून द्यायचे. ते पिलं की मला सांगायचे, थोडा वेळ आम्हाला सांगायचे झोपून घ्या.
थोडा वेळ झोप झाली की आम्ही टनाटन खेळायला मोकळे परत. म्हणजे बघा त्या काळात सुद्धा त्या लोकांना सगळे उपचार माहिती होते. आता हे कोल्ड्रिंक वगैरेचे फॅड आलेले आहेत आणि त्याच्याने आपण स्वतःहून स्वतःची तब्येत बिघडवून घेतलेली. याच्या पलीकडे काहीच नाही. आताही जर तुम्ही चिंचेचं पन्हं, ताक वगैरे या गोष्टी प्यायला सुरुवात केली तर तुम्ही बऱ्यापैकी स्वतःच्या शरीरातली लिक्विड क्वांटिटी संतुलित करू शकता. आता महिलांसाठी एक मी म्हणजे एक रिक्वेस्ट आहे त्यांना, त्यांनी केलं तर चांगली गोष्ट आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी. रात्री दही लावण्याची सवय करून घ्या प्रत्येकाने. रोज रात्री दही लावायचं, सकाळ झाली की ते फ्रीजमध्ये ठेवायचं. संध्याकाळी घरी आल्यावरती प्रत्येकाला आता सवय कशी, घरी आलं की पहिले आम्हाला कपभर चहा पाहिजे. आधीच अग्नितत्व वाढलं, चहा घेतला तर ते अजून वाढणार. मग मी सांगितलं तसं परत कोणाला उलट्या होणार, कोणाला काही त्रास होणार. याच्यापेक्षा ग्लासभर ताक प्यायची सवय करून घ्या. घरी आलं की ग्लासभर ताक प्यायचं. याच्याने तुम्हाला थंडावा येईल शरीरामध्ये आणि जे काही त्रास मी सांगितले उष्माघाताचे ते होणार नाही. त्याच्या आधी मी सांगितलं की समजा आपल्याला कोल्ड्रिंकची वगैरे जी सवय आहे ती वाईट आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रासच होणार. आता खाण्यापिण्याच्या सवयी मी सांगितलं की साधारणतः तुम्हाला ताक रोज घ्यायचंच आहे, पण सरबत वगैरे ह्याची सवय लावून घ्या. घरामध्ये एकच्या ऐवजी 2 माठ घ्या, पण पाणी माठातलंच प्या. फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही. आता अजून एक की ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेस समजा गरम उन्हाच्या झळा लागतील तर त्यावेळेला काळजी घ्यायची. एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा. आपल्या डोळ्यांमधनं हिट बाहेर निघते. अशा वेळेला जर समजा तुम्ही प्रवासात असाल तर तो ओला रुमाल डोळ्यावरती ठेवा. पूर्ण तो डोळ्यावरून कानापर्यंत आला पाहिजे, म्हणजे तुमचे कान सुद्धा त्या गार पाण्याच्या रुमालाने झाकले गेले पाहिजे. अशा पद्धतीने जर तो तुम्ही रुमाल डोळ्यावरती आणि कानांवरती असा येईल असं ठेवला आणि तसं तुम्ही थोडा वेळ पडून राहिला तर आपल्या डोळ्यांमधनं निघणारी हीट बऱ्यापैकी तो रुमाल सोक करून घ्या आणि मग तुमच्या बॉडीचं टेम्परेचर बऱ्यापैकी मेंटेन. हे झालं प्रवासामध्ये. ज्यावेळेस तुम्ही घरी येता, समजा आपण उन्हातनं घरी आलो, काहिली होते, मग आपण काय करणार, सरबत वगैरे पिणार, थोडा वेळ बसणार, एसी चालू करणार, एसीमध्ये बसणार. मग त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेला आपण उन्हात जातो त्यावेळेला आपल्या ज्या नसा असतात ना त्या पूर्ण प्रसरण पावलेल्या असतात आणि अचानक एसीमध्ये आलो की त्या पूर्ण नसा आकुंचन पावणार. मग त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा सगळ्यात सोपं, घरी आलं की पहिले पूर्ण आडवं व्हा. त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक रुमाल ओला करायचा, तो पूर्ण डोळ्यांवरती कानापर्यंत येईल अशी ती ओली पट्टी ठेवायची रुमालाची. दुसरा रुमाल जर तुमच्याकडे नॅपकिन असेल तर तो नॅपकिन ओला करायचा आणि बरोबर पोटावरती बेंबी झाकली जाईल असा तो पोटावरती तो रुमाल ठेवायचा. आपली जशी हीट डोळ्यात निघते तशी बेंबीच्या पण निघते. दुसरी हीट तुमची तिथं खेचली जाणार, पहिली हीट तुमची इथं खेचली जाणार. तिसरा अजून एक रुमाल ओला करायचा आणि तो तळपायांवरती टाकायचा. ते तुम्ही सरळ पोझिशनला झोपायचं, एक रुमाल इथं टाकायचा, एक रुमाल पोटावर ठेवायचा आणि एक रुमाल पायांवरती टाकायचा. या अशा पद्धतीने तुम्ही 10 ते 15 मिनिटं जरी झोपले तरी तुमच्या शरीरातली जी पण हीट आहे ती सगळी ते खेचून घ्या. आणि खूप ताप असताना तर आपल्याला माहितीच आहे, डॉक्टरही सांगतात की ओल्या रुमालामध्ये तर गुंडाळून ठेवायचं. लहान बाळांना तरी आपण तेच करतो की ओल्या नॅपकिनमध्ये पूर्णपणे त्यांना गुंडाळून ठेवतो, म्हणजे त्यांच्या शरीरातलं ते हीट आहे ती पूर्ण तो नॅपकिन ओला होतो, मग आपण परत तो बदलतो, दुसरा नॅपकिन परत ठेवतो. हे असं करण्याची जी आपली पद्धत आहे ना ती एकदम योग्य आहे. तसं आपण करत राहायचं लहान मुलांना. पण लहान मुलांना तर आपण म्हणतो बऱ्याच वेळेला बर्फाचं पाणी करा आणि त्याच्यातनं पुसा. पण आता आपण जर समजा एकदम उन्हातनं आलो तर कमीत कमी आपण गार पाण्याच्या 3 पट्ट्या आरामात आपल्या शरीरावर ठेवू शकतो. एक डोळ्यांवरती, एक पोटावरती, बेंबी झाकली जाईल या पद्धतीने आणि तिसरी आपण आपल्या तळपायावर. हे जर ठेवलं तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे ना ते बऱ्यापैकी संतुलित होतं. आणि दुसरा प्रकार मी जे सांगितलेला आहे की आहारामध्ये आपल्याला बदल काय करायचे, मसाल्याच्या भाज्या वर्ज्य करायच्या. आणि जर समजा मसाल्याची भाजी वर्ज्य करणं शक्यच नसेल तर अशा वेळेला महिलांना तरी मी एकच सूचना करेल की जर तुम्ही मसाल्याची भाजी केली तर लगेच ताटामध्ये 1 वाटी ताकाची ठेवून द्यायची. म्हणजे मसाल्याची भाजी तुम्ही खाणार, त्याच्या जोडीला जर तुम्ही थोडंफार मध्ये मध्ये ताकही प्यायलेत ना तर तुम्हाला त्या मसाल्याच्या भाजीमुळे होणारा जो हीटचा त्रास आहे तो कमी होणार. ताकामुळे ते डायल्यूट होणार आणि शिवाय तुमचं खाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होणार, डाएट पण कंट्रोल होणार तुमचं. कारण आता जो उन्हाळा चालू झालेला आहे याच्यामध्ये तुम्हाला अति अन्न, अति आहार घेतलेला पचत नाही. पचनशक्ती थोडीशी डल झालेली असते. त्या पाचक रस जे स्रवतात तुमचे त्यांची जी पचन करण्याची क्षमता ही बऱ्यापैकी कमी होते. आपल्याला थोड्या थोड्या वेळाने पाण्याची क्वांटिटी वाढत चालते. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला पाणी प्यावं लागतं, सरबत प्यावं लागतं. अशा वेळेला ते पाचक रस येते डायल्यूट होतात. डायल्यूट होतात म्हणजे त्यांची पचन करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते.
म्हणजे खूप हेवी आहार, जे इथपर्यंत अन्न येतं तोपर्यंत आम्ही खूप खाणार, पोटभर खायचं, तसं नाही करायचं आता उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर तुम्ही पातळ रस्सा भाज्याच खा, पण त्याही खाण्याचं प्रमाण कमी करा आणि पाण्याची क्वांटिटी वाढवा. जितके तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये घेता येतील तितके तुम्ही पदार्थ त्या पद्धतीने खा. गोडचं प्रमाण त्या मानाने जरा कमीच करा. साखरेचे पदार्थ, गुळाचे पदार्थ कितीही खा. त्याच्यामध्ये आता गुळाचे पदार्थ जर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचा पन्हा घ्या, कैरीचा पन्हा घ्या, कैरीची भाजी खा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जितक्या टाकणार तितकं तुम्हाला चांगलं. त्याचा तुम्हाला झाला तर फायदाच आहे, तोटा काहीच नाही. मला वाटतं उन्हाळ्यासाठी एवढं पुरे आपल्याला. एवढं जरी आपण काळजी घेतली ना, तरी बऱ्यापैकी आपल्याला उष्माघाताचा त्रास हा टाळता येतो. पण ओला कापड हे नेहमी सोबत ठेवायचं शक्यतोवर. जसं आता आपल्याकडे म्हणतात ना, कांदा, तर माझे सासरे प्रत्येक वेळा बाहेर जाताना कांदा फोडायचे आणि तो इथं डोक्यावर ठेवायचे, वरनं टोपी घालायचे आणि मग ते बाहेर निघायचे छत्री घेऊन. त्यामुळे त्यांना उन्हाळ्याचा कधीही त्रास नाही झाला. तसं आता आपल्याकडे गावाकडेही म्हणतात, एक कांदा आहे ना खिशामध्ये ठेव आणि मगच बाहेर जा. कारण उन्हाळ्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे कांदा खाण्याची सवय आता उन्हाळ्यामध्ये तरी चांगली आहे. आणि त्यामुळे थोडा उष्माघाताचा त्रास तुम्हाला कमी होणार. लिंबू सरबत प्या, सगळ्या प्रकारचे सरबत प्या, चांगलेच आहे. परंतु कोल्ड्रिंक्स पिऊ नका. मला वाटतं एवढं काही उष्माघाताचा त्रास आपण टाळू शकतो. उन्हाळा असं सहज आपण आपण पार करून जाऊ. 4 महिने निघून जातील ते पण. एवढं सगळं जर पाळलं तर ते आरामात. एवढं सफिशियंट आहे. नंतर आपण भेटूया पुढच्या भागात एखाद्या नवीन